नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर आपण बघतोय काही लहान बालक आहेत, वेगवेगळे विषय घेऊन ही सगळी मुलं सहभागी झालेले आहेत। मराठी शाळा आणि एकूणच भारतीय संस्कृती सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातोय। आम्ही सावित्रीच्या लेकी अशा पद्धतीने या महिला आणि लहान मुली सहभागी झाल्यात। सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण ठरतंय ते म्हणजे इथलं ढोल ताशा पथक। या ढोल ताशा पथकामध्ये शिक्षक आहेत, मराठी शाळेचे विद्यार्थी ज्या पोशाखात दिसतात त्या पोशाखामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत। ढोल ताशा वाजत असताना दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। समोर आपण बघतोय त्या बोर्डावरती लिहिलेलं आहे की ही शाळा नसून मानाघर आहे। तर आपण हे सगळे चित्ररथ सध्या दृश्यांमध्ये बघतोय। हिंदू हृदय सम्राट असं या चित्ररथावरती लिहिलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांची वेशभूषा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि सुंदर असा सजवलेला चित्ररथ सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतोय। बाईक रॅली सुद्धा मोठ्या प्रमाणात निघतेय। पारंपरिक वेशभूषा करून या सगळ्या महिला आपल्याला सहभागी झालेल्या बघायला मिळत आहेत। आधुनिकतेला परंपरेची जोड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। अतिशय रुबाबात बुलेट्स घेऊन या सगळ्या दुचाकी घेऊन या महिला असतील, तरुणी असतील, या अगदी पहाटेपासून या रॅलीमध्ये सहभागी झाल्यात। बाईक रॅली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निघत असते आणि खरं तर दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा काय सजावट करायची, कशा पद्धतीने आपला नवा लुक करायचा याची तयारी खूप दिवस आधीपासून खरं तर सुरू झालेली असते। माझे सहकारी प्रतीक्षा आपल्यासोबत आहेत। प्रतीक्षाकडे आपण जाऊया। प्रतीक्षा, आपण बघतोय बाईक रॅली असेल किंवा अगदी चित्ररथ असतील, उत्साह अक्षरशः शिगेला पोचलेला आहे। नक्कीच आपण बघू शकतो की अनेक चित्ररथ जे आहेत त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि देखाव्याच्या माध्यमातून आपली संस्कृती असेल, महाराष्ट्राची संस्कृती किंवा हिंदू संस्कृतीच्या अनेक कलाकृती ज्या आहेत त्याच्या दृश्य घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर आज मराठी गुढीपाडवा सण आहे आणि त्याचबरोबर आज हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्याच निमित्ताने बाळासाहेबांची कलाकृती जी आहे ती या ठिकाणी सादर केलेली आहे आणि त्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्याच्यासोबतच मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावरून अनेक असे देखावे या ठिकाणी आपण पाहू शकतो। हा जो आपल्यासमोर जो देखावा आहे त्यात मराठी माणसाशी संबंधित अनेक मुद्दे मांडले गेलेले आहेत। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांचं देखील चित्र या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। एक अत्यंत सुंदर कलाकृती, त्याचबरोबर एक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। ही जी कलाकृती ज्यांनी साकारली आहे ते कलाकार आपल्यासोबत आहे। सचिन पाटील, काय सांगा स्मित पाटील, तुम्ही ही कलाकृती खरं तर बाळासाहेब ठाकरे हे राजकारणाच्या पलीकडे एक सुंदर व्यंगचित्रकार होते, त्याचबरोबर एक समाजकारणी होते आणि त्यांनी समाजाला त्यांच्या वेगवेगळ्या भाषणातून किंवा त्यांच्या चित्रातून आपल्याला कायम प्रेरित करायचं काम केलेलं आहे। माझ्यासारख्या कलाकाराला त्यांच्या स्ट्रोक्समधनं जगण्याची एक ऊर्जा दिलेली आहे आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त मला असं वाटलं की आपण त्यांनी केलेली काही वेगवेगळी व्यंगचित्र जी अतिशय समर्पक होती त्या काळाला आणि एक व्यंगचित्र 100 शब्दांचं एक चित्र आपलं व्यक्तिमत्व मांडत असतं किंवा आपला विषय मांडत असतं आणि ते मांडण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी इतक्या समर्पक पद्धतीने केलेलं आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राचा हा हिंदू आवाज, मराठी अस्मितेचं प्रतीक हे साकारण्यासाठी मला इथे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानकडनं मिळालं। ही माझ्यासाठी खरं तर खूप मोठी संधी होती। त्यांचं एक वाक्य कायम आजच्या काळामध्ये खूप जवळचं वाटतं, ते म्हणजे आय एम मॅड 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 हिंदू। कारण आज आपले रूढी परंपरा या सगळ्या जपण्याचं काम आपण मराठी माणसांनी, हिंदू माणसांनी एकत्र केलं पाहिजे। त्याने खूप चांगले संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकतात आणि नवीन वर्ष अशा माणसाला एक श्रद्धांजली देऊन किंवा एक अशा माणसाला आपलं एक पूर्ण कलेच्या माध्यमातून एक मानवंदना देऊन साकारण्याचा मी हा प्रयत्न केलेला आहे। या दिशेला पण जर आपण बघितलं तर काही लहान मुलं जे आहेत ते हातात वेगवेगळ्या फलकं घेऊन उभी आहेत।
त्याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं प्रत्येक वयातल्या लोकांसाठी बाळासाहेबांनी वेगवेगळे विचार दिलेले आहेत. त्या विचारधारेवरती जर आपण पुढे आपलं मार्ग चालत गेलो तर मला असं वाटतं की अनुभव आणि ती विचारधारा खूप महत्त्वाची आहे. एका बाजूला अक्षरातून म्हणजेच त्यांच्या बोलणीतून साकारलेले बाळासाहेब केलेले, तर एका बाजूला पूर्ण व्यंगचित्रात ते त्यांनीच काढलेलं व्यंगचित्र केलेलं आहे. आणि इथे जर तुम्हाला दिसतील तर शाहीर दिसतील, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे बालाबलुतेदार जे पद्धतीतले लोक आहेत ते सगळे लोक बाळासाहेबांचे विचार आजही आत्मसात करतायत. बाळासाहेबांचे फोटोज मी काही पुढच्या बाजूला महाराष्ट्रावर रेखाटलेत. तर ते सगळं करत असताना आणि आता हा रथ साकारत असताना मुळात मला मजा का आली, कारण मी हे साकारत होतो तेव्हा तिकडे अनेक बाळासाहेबांचे अनुयायी इकडे येऊन हा रथ बघत होते, त्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत होते. आणि मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठी मानवंदना काय असेल. आणि हे सगळं साकारताना खरं तर मला असं वाटतं की एक मराठी माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून आपल्याला एक काहीतरी शिकायला मिळतं. आणि त्यांच्या प्रत्येक फोटोतनं किंवा त्यांच्या प्रत्येक व्यंगचित्रातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहे. आणि इथला हा उत्साह आणि इथले सगळे लोकांचे सगळे अनुभव बघता मला असं वाटतं की ही खऱ्या अर्थानं जन्मशताब्दी वर्ष त्यांचं साजरं होतं असं वाटतंय. निश्चितच खरंच खूप सुंदर असे देखावे या ठिकाणी, याच्या व्यतिरिक्तही अनेक असे सुंदर देखावे या ठिकाणी केले आहेत ज्यामुळे मराठीची संस्कृती असेल, परंपरा असेल आपली, त्याचबरोबर आपला इतिहास आहे त्याचं एक दर्शन घडवणारी ह्या ठिकाणी ही शोभायात्रा आहे. आणि त्यामुळे लोक जे आहेत ते आवर्जून या शोभायात्रेत सहभागी होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याचबरोबर काहीतरी संदेश जे आहे, काहीतरी बोध जे आहेत ते सोबत घेऊन जातात. आणि त्यामुळे एक सुंदर दृश्य या ठिकाणी शोभायात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळतंय. बरं, प्रतीक्षा धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. एक छोटा